आणि आपल्यासोबत एव्हिएशन एक्सपर्ट धैर्यशील बांदेकर आहेत. बांदेकर सर, या सगळ्यामध्ये जसं आता आम्ही बोलत होतो की इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम बारामतीमध्ये नव्हती. प्रसन्नने जो प्रश्न विचारलेला की अशा VVIP लोक ज्या ठिकाणी आहेत, जिथे अनेक VVIP त्यांना भेटायला येऊ शकतात, अशा ठिकाणी इतकी अद्ययावत सिस्टीम नसणं म्हणजे ओव्हरऑलच आपल्याला देशातल्या अनेक विमानतळांचं किंवा आपल्या एकूणच सिस्टीमचं आपल्याला ओव्हरऑल त्याला पूर्ण अद्ययावत करण्याची गरज आहे का? विचार तपास सगळं करण्याची गरज आहे का? हो, ही मोठी गरज आहे. कारण आता आपण बोला बोला. आपण बघतोय की गेल्या 10 वर्षात 2014 पासून भारतातील विमानतळांची संख्या जवळजवळ दुप्पटपेक्षा जास्त झाली आहे. हो. 2010 मध्ये साधारण 74 विमानतळ होती आणि आजच्या तारखेला जवळजवळ 162 ऑपरेशनल एअरपोर्ट्स आपल्या भारतात आहेत. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर हवाई वाहतूक चालू आहे आणि अतिशय झपाट्याने हवाई वाहतूक क्षेत्रात देशाची प्रगती होत आहे. आपण अतिशय कमी काळात जगातील तिसरी मोठी डोमेस्टिक बाजारपेठ आज आहोत. म्हणजे आणि जगात सर्वात मोठी अशी तिसरी बाजारपेठ होण्याकडे आपला वाटचाल चालू आहे. तर हे गरज आहे की अशी ही वेगाने होत असलेली हवाई वाहतूक क्षेत्रातील प्रगती बरोबरच त्याचं आधुनिकीकरण आणि अत्याधुनिक पद्धतीचे अपग्रेड्स, मग ते नेव्हिगेशनल एड्स असो, जे ILS चा तुम्ही जो जिक्र केला, तो नेव्हिगेशनल एड्स म्हणतात त्याला आमच्या पार्लन्समध्ये. तर अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत त्या अद्ययावत होणं आवश्यक आहे. बारामती तसं तुम्ही बघाल तर इट्स अ रिजनल एअरपोर्ट आणि तिथे लँडिंगसाठी VFR जो आपण म्हणतो, म्हणजे व्हिज्युअल फ्लाइट रूल्स, की पायलटला ते दृष्टिक्षेपात आल्यानंतरच धावपट्टी तो लँड करू शकतो. म्हणजे इट्स अ डे टाइम एअरपोर्ट, म्हणजे सनराईज टू सनसेट साधारण तिकडे हवाई वाहतूक होऊ शकते. आणि इन्स्ट्रुमेंटल लँडिंग सिस्टम म्हणाल तर त्याच्यामध्ये बऱ्याच कॅटेगरीज येतात. पण ज्या पद्धतीने या गोष्टींची आपल्या हवाई वाहतूक क्षेत्राची वाढ होत आहे, इन्स्ट्रुमेंटल लँडिंग सिस्टम्स रेग्युलर विमानतळावर असणं पण आवश्यक आहे. आता बारामती हे जे विमानतळ आहे हे फक्त म्हणजे ट्रेनिंग आणि खासगी वापरासाठी होत आहे. तर अशी पण भारतात बरीच विमानतळ आहेत जिथे शेड्यूल सर्व्हिस म्हणजे रेग्युलर एअरलाइन्स तर्फे फ्लाईट चालवण्यात येत आहेत टियर 2 टियर सिटीज मध्ये. पण तिथे ILS अजून नाहीये. म्हणजे दुसऱ्या पद्धतीचे जे नेव्हिगेशनल एड्स असतात, NDB किंवा इतर दुसरे, त्यांचा वापर होत आहे. मला इकडे बांदेकरजी एक इव्हॅक्युएशन सिस्टीम बद्दल विचारायचं आहे. मला कल्पना आहे की या विमानाची पद्धत वेगळी असेल, पण उदाहरणार्थ मागच्या वर्षी गुजरातमध्ये अहमदाबादमध्ये झालेला बोईंग विमानाचा अपघात असेल किंवा आताच्या या काय 12 सीटर 6 सीटर काय असेल त्या छोट्या विमानाचा असेल, सर्वसामान्य प्रवासी असो की VVIP असो, पण एवढी लाखो कोट्यवधींची ती विमानं आहेत आणि अपघात होऊ शकतात हे आता जगभरात दिसून आलेलं आहे. अशा वेळी आपल्याकडे जसं लष्करी विमानांमध्ये असतात अशा इव्हॅक्युएशन सिस्टीमचा विचार होतोय का? तशा सिस्टीम्स आहेत का? काय करता येईल? कारण मी असंही वाचलं होतं की इव्हॅक्युएशन सिस्टीमसाठी पूर्ण यंत्रणा वेगळी असावी लागते आणि नागरी उड्डाणासाठीच्या विमानांमध्ये ती बसवणं किचकट आहे. काय सांगाल आपण? म्हणजे आपण ठीक आहे, आपण वेगवेगळे पॉसिबिलिटीज एक्सप्लोर करतोय, त्या पद्धतीने तुम्ही आपलं म्हणणं मांडलं. पण तुम्ही एकंदर सिव्हिल एव्हिएशन म्हणजे नागरी हवाई वाहतुकीसाठी जे विमानं वापरली जातात आणि फायटर जेट्स असतात त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. त्यामुळे नागरी हवाई वाहतूक विमानांमध्ये प्रवाशांची सुरक्षितता ही सर्वोच्च मानली जाते. समजलं की नाही? आणि ज्या पद्धतीचं मेक असतं, ज्या पॉवरफुल इंजिन्स त्याच्यामध्ये असतात, त्यामुळे ते व्यवहार्य नाहीये की अशा पद्धतीचे सिस्टम जे आहे ते म्हणजे सिव्हिल एव्हिएशन फ्लाइट्स मध्ये आपण लावू शकू. आतापर्यंत तरी त्या पद्धतीचं काही प्रयोग झालेले नाहीत. कारण प्रवासी पण असतात, ते पण मोठ्या प्रमाणात असतात. काही काही विमानांमध्ये जो तुम्ही बघाल 300 400 प्रवासी असतात. तर त्यामुळे दुसऱ्या पद्धतीचे जे आहे ते सेफ्टी गार्ड्स त्याच्यामध्ये आपण निर्माण केलेले असतात आणि ती विमानं जी असतात
ती अत्युच्च म्हणजे सेफ्टीच्या दृष्टीने डिझाईन केलेली असतात, बरं. की अशाही प्रसंगांचा वेगवेगळे पॉसिबिलिटीज जे अपघात होऊ शकतो अशा वेगवेगळ्या पॉसिबिलिटीजचा विचार करून ती विमानं डिझाईन केलेली असतात. त्यामुळे तसं तुम्ही बघाल तर हवाई वाहतूक जी आहे ही जगातली एक वन ऑफ द मोस्ट सेफेस्ट मोड ऑफ ट्रान्सपोर्ट आहे तसं बघाल तर. आणि अपघात झाला आहे, त्यात गणमान्य व्यक्तींचं निधन झालेलं आहे, त्यामुळे याचा नक्कीच उहापोह होणं आवश्यक आहे की अशा गोष्टी घडू नये यासाठी. त्यासाठी अपग्रेड्स फार महत्वाचे आहे. एकंदर डीजीसीए म्हणू जे आपली रेग्युलेटरी ऑथॉरिटी आहे तिच्याकडून पण अतिशय सक्षमपणे आणि स्ट्रिक्टली मॉनिटरिंग मेंटेनन्स असो किंवा त्यांचे फ्लाइट्स रिपेअरिंग असो, डेटा असो, एअरवर्दीनेस फॅक्टर्स असो, क्रूचं ट्रेनिंग असो, ऑन ग्राउंड जे टेक्निकल स्टाफ आहे त्यांचं ट्रेनिंग असो, या सगळ्याचं जे नियमन आहे ते अतिशय म्हणजे सक्तीने होणं आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला रेग्युलेटरी बॉडी जी आहे डीजीसीए ती अतिशय सक्षम बनवणं आणि स्वतंत्र बनवणं आवश्यक आहे. बर, याच्यामध्ये आणखीन एक की तुम्ही ज्याचा उल्लेख केलात की DGCA ची मॉनिटरिंग सिस्टीम ही आपण ज्याला चार्टर्ड प्लेन म्हणतो, चार्टर्ड प्लेन्स किंवा हेलिकॉप्टर जे राजकारणी किंवा इतर अनेक व्यापारी किंवा VVIPs जे वापरतात त्यांच्यासाठी एखादी वेगळी सिस्टीम असायला हवी का? कारण बरेचदा असं होतं की SOPचं पालन न होणं किंवा आता विजिबिलिटी कमी आहे, डे टाईम एअरपोर्ट आहे, तर तिथे उतरायला हवं होतं का किंवा तिथे काही वेगळा पर्याय असता का असा विचार करणं, ह्या अशा गोष्टींचा विचार हा चार्टर्ड प्लेन्स आणि खाजगी हेलिकॉप्टरचा वापर करणाऱ्या कंपनीज करतात का हा प्रश्न अशा घटनांनंतर उपस्थित राहतो. ते कसं रोखता येईल, त्याच्यावर कसं मॉनिटरिंग करायचं? जसं मी तुम्हाला म्हटलं की सेफ्टी ऑफ पॅसेंजर्स अँड एअरक्राफ्ट इज पॅरामाउंट. म्हणजे हवाई वाहतूक क्षेत्रात याच्यापेक्षा अधिक सुरक्षितता दुसऱ्या कुठल्याही मानली जात नाही. आणि जसं तुम्ही म्हटलात की धुकं होतं, त्यांनी तो चान्स घेतला, शेवटी PIC म्हणजे पायलट इन कमांड जो असतो त्याचा निर्णय हा फायनल असतो त्याच्यात, बर, की त्याचं जजमेंट असो. आणि पायलट्सला सगळ्या परिस्थितीमध्ये विमान चालवण्याचं जे आहे ते प्रशिक्षण मिळालेलं असतं. म्हणजे इमर्जन्सीज इज तसं बघायला गेलं तर एव्हिएशन मध्ये इट्स क्वाईट ऑन अँड ऑफ, इट कीप्स ऑन हॅपनिंग. हे बऱ्यापैकी घडत असतं. मग त्याच्यामध्ये तुम्ही आपण पावसाळ्यात बघितलं असो किंवा विंड पॅटर्न्स चेंज होणं असो किंवा धुकं असो, पुअर व्हिजिबिलिटी असो, तर त्यासाठी स्टँडर्ड प्रोसिजर जे आहे ते व्हेरी मच इन प्लेस आहे. आणि त्याच्यामध्ये बहुतेक 99% वेगळा काही निर्णय घ्यायची अशी आवश्यकता लागत नाही. पायलट असो किंवा अजून कोणी असो, त्यांनी SOP जे आहे ते फॉलो करणं अतिशय महत्वाचं आहे. आता बारामतीच्या बद्दल बरीच चर्चा चाललेली आहे की तिथे धुकं होतं आणि अशा कंडिशन मध्ये म्हणजे प्रयत्न करायला नको होता. शेवटी कसं असतं की अपघात झाल्यानंतर त्याच्याबद्दल बरेच अनुमान काढले जातात, बरेच शक्यतांची पडताळणी केली जाते, शंका कुशंका ज्या आहेत त्या विचारल्या जातात. पण बेस्ट काय आहे की AIB जे आहे, जे त्याचं इन्व्हेस्टिगेशन करत आहे, एअर ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो जो आहे DGCA चा, त्यांचा अहवाल जोपर्यंत होत नाही, कारण तो टेक्निकल आणि सायंटिफिक असतो, विमानांचे अवशेष म्हणा किंवा बाकी काही गोष्टी तिथल्या आहेत त्या एकंदर पाहता त्याचं सगळं निरीक्षण करून सायंटिफिकली ब्लॅक बॉक्स असो, हे सगळ्याचं व्यवस्थित पडताळणी आणि अनालिसिस करून ते निर्णय करून ते निष्कर्षाप्रत येतात की अपघात कशामुळे झाला असेल. तर तोपर्यंत काय होतं, जे अनुमान निघतात, जसं तुम्ही एअर इंडिया मागच्या वर्षीचा जिक्र केला क्रॅशचा, त्याच्यामध्ये काही लोकांनी पायलटलाही दोष दिला की त्याचाही दोष होता, हे होता. नंतर ते क्लॅरिफाय झालं की नाही तसं नव्हतं. तर असे अनुमान किंवा असे जे आपण जे शक्यतांबद्दल चर्चा केल्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये एकतर चुकीचा मेसेज जाऊ शकतो आणि पीडितांच्या कुटुंबांनाही त्रास होतो त्याचा. आणि कधी कधी इन्व्हेस्टिगेशन मध्ये पण इट कॉजेस इंटरफिअरन्स. आता या केसमध्ये म्हणजे असं समजा एखादं जर प्रकरण असेल की तुम्ही म्हणालात की बारामती सारखा एअरपोर्ट, आपण उदाहरणादाखल म्हणतोय, बारामती सारखा एअरपोर्ट जिथे डे टाइम लँडिंग शक्य असतं, फक्त रात्रीचं लँडिंग तिथे इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम नसल्यामुळे, अद्ययावत सुविधा नसल्यामुळे होत नाही.
तर अशा प्रकरणी जर तिथे विजिबिलिटी कमी असेल किंवा इतर काही असेल तर दुसऱ्या विमानतळाकडे वळण्याचा सुद्धा एक पर्याय असतो. तर अशी जी छोटी विमानं असतात तर तिथे इंधनाचा प्रश्न येऊ शकतो का, किंवा तिथे आणखीन काही टेक्निकल डिफिकल्टीज आलेल्या असू शकतात का? नाही, याच्यामध्ये कसं असतं, जेव्हा एखादा रूट ठरवला जातो, जसं हे विमान जे आहे मुंबईहून बारामतीला आलं, अशा वेळी त्याच्याबरोबर ते ट्रिप फ्युअल असतं आणि त्याच्यामध्येच अशी काही शक्यता झाली की बॅड वेदर म्हणा किंवा इतर काही दुसरी इमर्जन्सी आली तर त्या विमानामध्ये होल्डिंग फ्युअल पण असतं. म्हणजे कधी कधी काय असतं की तुम्हाला आपण बघतो की काही विमानं लगेच लँड करू शकत नाही बऱ्याच ठिकाणी. विमानतळावर कधी कधी 2-2, 3-3 चक्र घिरट्या त्यांना घ्यायला लागतात. हो. किंवा अगदीच एक्स्ट्रीम इन्क्लिमेंट वेदर असेल, खराब हवामान असेल, तर त्यांना दुसऱ्या विमानतळाकडे पण डायव्हर्ट व्हायला लागतं, हो. ज्याला फर्स्ट अल्टरनेट म्हणतो आपण. बरं. तर असे सगळे एसओपी इन प्लेस आहेत की समजा बारामतीला त्यांना लँड करता नाही आलं, कुठल्या कारणास्तव दुसरीकडे जर डायव्हर्ट करायला लागलं, बरं. तर त्यासाठी पण अधिकचं जे फ्युअल इंधन असतं हो. ते विमानात घेतलेलं असतं. आणि एवढंच नाही तर सेकंड अल्टरनेट पण असतो त्याच्यात. कधी कधी काय होतं, फर्स्ट अल्टरनेट एरोड्रोम जो असतो किंवा एअरपोर्ट असतो तिथे काय अडचण येऊ शकते, तर त्याच्यानंतर अजून एक अल्टरनेट देखील असतो, म्हणजे तिथे पण ते विमान डायव्हर्ट करू शकतं आणि त्यासाठी इंधन पण त्याच्यामध्ये असतं. त्यामुळे वांदेकरजी, माझ्या तुम्ही दृष्टीने आमच्यासोबत मला राहाच दरम्यान या विमान सेवेचे जे मालक आहेत त्यांनी आपल्या विमानांच्या दर्जाबद्दल खात्री व्यक्त केलेली आहे आणि दावा केला की ती सर्वाधिक सुरक्षित आहेत. आपण बघूयात काय म्हणतात ते. धैर्यशीलजी, एक शेवटचा प्रश्न ते म्हणजे प्रायव्हेट विमान सर्व्हिसेस, या विमानं देणारे जी कंपन्या आहेत, मी थेट नावं नाही घेणार पण अनेक ठिकाणी काही रेफरन्सेस सकट काही गोष्टीचे दावे केले जात आहेत की जुनी विमानं वापरली जातात, पूर्ण पैसा वसूल केला जातो. एका या विशिष्ट कंपनीच्या आधीच्या या विमानाला आधी अपघात झाला होता, आता पुन्हा त्याच कंपनीच्या विमानाला अपघात होतोय. तर भारतामध्ये आता अनेक असे उद्योजक आलेले आहेत की ज्यांच्या स्वतःच्या विमानांच्या सेवा आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे खाजगी विमान आहेत आणि जी भाड्याने राजकारण्यांना किंवा संस्थांना, कंपन्यांना देत असतात. तर या इंडस्ट्रीकडे तुम्ही कसं पाहताय? कसं आहे, आता तुम्ही एव्हिएशन इंडस्ट्री म्हणाल तर ते 2 भागात विभागली आहे. एक तर तुमचे जे शेड्यूल एअरलाइन्स जे सेवा पुरवतात तुम्हाला, जसे एअर इंडिया आहे, अकासा एअरलाइन्स आहे किंवा इंडिगो आहे, अशा एअरलाइन्स. आणि ही जी खाजगी एक्सक्यूज हो, बोला ही बोला. खाजगी सेवा पुरवणारे जे असतात ते एनसॉप मध्ये येतात, म्हणजे ज्याला नॉन शेड्यूल ऑपरेशन्स म्हणतो. की यांचं काही वेळापत्रक नसतं, कस्टमरच्या आवश्यकतेनुसार ते विमान सेवा पुरवत असतात. बर. तर एक गोष्ट मी तुम्हाला सांगू शकतो, जरी गेल्या 12 वर्षात अतिशय झपाट्याने आपली एव्हिएशन इंडस्ट्री वाढली असली तरी सेफ्टीच्या बाबतीत डीजीसीए म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनचे ऑफिस असो, की अतिशय म्हणजे काटेकोरपणे त्याचं पालन करण्यात येतं. याचं मी एक खात्री देऊ शकतो की जी विमानं आपली जी उडतात भारतामध्ये ते एअरवर्दी असल्याशिवाय, कारण एवढे चेक्स आणि बॅलन्सेस आहेत त्याच्यामध्ये, बरं एअरवर्दी असल्याशिवाय ते उड्डाण करू शकणार नाही. बरं. त्यामुळे त्या बाबतीत एक विश्वासार्हता जी आहे आपल्या हवाई वाहतूक क्षेत्राची ती नक्कीच आहे बरं. की एअरवर्दी असल्याशिवाय कुठलंही विमान भारतामध्ये उड्डाण करू शकत नाही. त्यासाठी डीजीसीए जे आहे, जरी इट इज अन ओव्हरबर्डन बॉडी, त्याच्यामध्ये बऱ्याच सुधारणा आवश्यक आहे, स्टाफिंगची गरज आहे मोठ्या प्रमाणात, कारण त्यांच्या जबाबदाऱ्या एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. तरी देखील एअरवर्दीनेसच्या बाबतीत मात्र आपण हे म्हणू शकतो की कुठलंही विमान एअरवर्दी म्हणजे उड्डाण करण्यास सक्षम असल्याशिवाय टेक ऑफ भारतात घेत नाही, मग ते प्रायव्हेट असो किंवा मग रेग्युलर शेड्यूल एअरलाइन्स असो. नक्कीच.
बांदेकरजी, आपण सविस्तर वेळ दिला आणि अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर प्रकाश टाकला, त्याची उत्तरं दिली, त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद तुम्ही पुढारी न्यूजशी संवाद साधल्याबद्दल.